श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे की काही जणांना हृदय केंद्रावर ध्यान करणं सोयीचं जातं, पण काही जणांना आज्ञाचक्रापाशी किंबहुना त्याच्याही वर म्हणजे ब्रह्मरंध्रावर एकाग्र करणं अधिक सोयीचं जातं. तर सुरुवातीला ज्याला जिथून सोयीचं जाईल त्याने तिथून सुरुवात करायला हरकत नाही. मात्र सुरुवात कुठूनही केली तरी कालांतराने त्याला हृदय चक्राच्या पाशी येऊन चैत्य पुरुषाचा शोध घेणं त्यांनी हे अधिक श्रेयस्कर आहे असं त्यांनी म्हटलं. याचं कारण आपण मागे पाहिलेलं आहे बघा. तर चैत्य पुरुष हा आपला असतो, आपल्यासाठी म्हणून तो आपल्या अंतरंगात प्रविष्ट झालेला असतो. त्याच्यापाशी जाणं, त्याच्याशी संपर्क करणं, चैत्य पुरुषाशी संपर्क करणं हे अधिक श्रेयस्कर यासाठी असतं कारण ते अधिक सुरक्षित असतं. मग यासाठी म्हणून आपण आत प्रवेश करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. हे ध्यानाच्या वेळेला करायचं आहे प्रामुख्याने, परंतु पूर्णयोगाची जी साधना आहे ती केवळ ध्यानापुरती मर्यादित नाही, तर ती 24 तास करायची साधना आहे. आणि यासाठी म्हणून ध्यानाच्या वेळेला अधिक कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स आपण करू, अधिक एकचित्त होऊन ते प्रयत्न करू. पण एरवी सुद्धा सामान्य जीवन व्यवहार करताना सुद्धा जेव्हा कधी आपल्याला मोकळा क्षण मिळेल किंवा आपण काही यांत्रिक काम करत असू की जेव्हा आपल्याला लक्ष तिथे एकाग्र करण्याची फारशी आवश्यकता नाहीये, हाताला अंगवळणी पडलेल्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने ते काम केलं जातंय, तेव्हा अशा वेळेला आपली चेतना जर आपण आत वळवू शकलो तर मग ती हळूहळू आपण आतमध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर याच्यामध्ये आधी ती सुस्थिर व्हायला लागेल. आणि मग नंतर अजूनही आपण आतमध्ये प्रवेश केला, अजूनही आपण डीप आत जायला लागलो तर आपला चैत्य पुरुषाच्या दिशेने आपली वाटचाल चालू होईल. आणि मग होता मदरनी मागेही सांगितलं होतं त्या पद्धतीने कधीतरी म्हणजे अशा प्रकारची साधना जेव्हा साधकाची चालू आहे तेव्हा अचानकपणे कधीतरी रिव्हर्सल ऑफ कॉन्शियसनेस घडून येतं. रिव्हर्सल ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे मराठीत त्याला म्हणायचं चेतनेचं प्रत्युत्क्रमण. म्हणजे ती बाहेर असते ती आत जाते, आत असते ती बाहेर येते. हे होणं ही अतिशय एक महत्वाची अवस्था आहे असं म्हटलं जातं.